सो हॅलो गाइस, नमस्कार. मी आहे भारती धुरी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठमोळा थाट. तर आज होता 5 परतावनाचा दिवस, म्हणजे 17 फेब्रुवारी. आम्ही सकाळी वाघेरीला गेलो होतो, जो मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. आईंच्या माहेरी गेलो होतो आम्ही. त्यानंतर येऊन 5 परतावनाचं जेवण बनवायचं होतं, तर आम्ही वडे बनवून घेतले. वड्यांचा व्हिडिओ काही काढता आला नाही किंवा इंट्रो पण काढता आला नाही. खूप गडबड झाली होती, कारण सर्व पाहुणेही आले होते आणि खूप उशीरही झालेला होता जेवणाला. त्यानंतर इथे मी तेल टाकलं, तेलामध्ये गरम मसाला भाजून घेतला, त्यानंतर कांदा टाकला, कांदा भाजून घेतला आणि नंतर टोमॅटो टाकला. टोमॅटो टाकल्यानंतर चांगला त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. अशा प्रकारे चांगले मी हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित भाजून घेते तेलामध्ये सर्वात अगोदर. त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकला. कढीपत्ता अगोदरच टाकायचा होता, पण तो धुवायला नेलेला, त्याच्यामुळे लेट झाला. मग नंतर तेलामध्ये टाकून तो चांगला परत एकदा परतून घेतला. कढीपत्ता परतून झाल्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली होती, ती सर्व टाकली मी त्यामध्ये आणि परत एकदा ते चांगला जिन्नस सर्व भाजून घेतला. तो भाजून झाल्याच्या नंतर मी मसाले एकत्र करून ठेवले होते, म्हणजे मालवणी मसाला, गरम मसाला, चिकन मसाला आणि त्याचबरोबर हळद. हे सर्व मसाले असे ना एकत्र करून ठेवले होते, कारण कधी कधी काय होतं, चुलीवरती जेवण बनवायचं असतं, म्हणजे एवढं जास्त जेवण बनवायचं आहे किंवा जास्त प्रमाणात काय आमटी बनवायचं आहे किंवा काही बनवायचं आहे, तर ते सर्व मग जळून जातं. त्याच्यासाठी मी एक टाकता टाकता बाकीचे पदार्थ जळून जातात, म्हणून मी सर्व एकत्र करून ठेवलेलं होतं. ते मसाले मी परत टाकले त्या तेलामध्ये आणि मस्तपैकी ते तेलामध्ये खरपूस असे भाजून घेतले. कारण तेलामध्ये जर मसाले, लाल मसाले किंवा गरम मसाला, हे सर्व मसाले तुम्ही जर भाजले ना, तर जेवणाला जी टेस्ट येते ना, ती काहीतरी वेगळीच असते आणि खूप सुंदर अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे ती तेलामध्येच भाजून घेतली आणि मी थोडीशी चुलीची जी आग होती ती कमी केली. त्यानंतर ते भाजून झाल्यानंतर मी ह्यामध्ये चिकन घातलं. हे साधारण 15 किलो चिकन होतं, तर ते बारीक फोडी करून ठेवल्या होत्या सर्वांनी. तर ते टाकून नंतर चांगलं मी धुरींना सांगून मग ते ढवळून घेतलं, कारण खूप मोठा टोप होता ना आणि मग त्याच्यामध्ये मला काही जमलं नसतं एवढं हलवायला. मग त्यांना सांगितलं की ढवळून घ्या आणि मिक्स करून घ्या सर्व चिकन जे आहे. तर त्यांनी मग घेतलं माझ्याकडून काढून आणि मग त्यांनी मी कॅमेरा पकडला आणि मग त्यांनी हे सर्व मस्तपैकी एकत्र केलं. सर्व चिकन आणि मसाले सर्व एकत्र करून घेतले. तुम्ही बघू शकता इथे धुरी आहेत, तर ते सर्व मसाले आणि चिकन एकत्र करत होते तेलामध्ये. त्याच्यानंतर जो पत्रावळीला मसाला लागला होता तो पुसून घेऊन मी परत एकदा टाकला आणि नंतर कोथिंबीर जी चिरलेली होती ती पण मी ह्या स्टेजला अर्धी टाकून घेतली, कारण मला कोथिंबीर अगोदरही टाकायला आवडते आणि त्याच्याने टेस्ट पण खूप छान येते. त्याच्यामुळे मी अगोदर पण थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ती एकजीव करून घेतली सर्व मसाले आणि चिकन बरोबर. आणि चांगल्या प्रकारे धुरींनी मस्तपैकी हे हलवून घेतलेलं होतं किंवा मिक्स करून घेतलेलं होतं पूर्ण. त्याच्यानंतर हे सर्व चिकन मिक्स झाल्यानंतर जवळजवळ 20 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण टाकलं आणि वाफवून दिलं चांगलं चिकन. म्हणजे तेलात जे चिकन शिजतं ना, ते नंतर पाण्यामध्ये शिजत नाही. त्याच्यानंतर जेव्हा ते वाफवून निघालं, त्याच्यानंतर मी हे सर्व वाटप जे होतं बनवलेलं होतं. ॲक्च्युली हे सगळ्या मी म्हणाली जसं लास्ट व्हिडिओमध्ये 3 बायका एकत्र येऊन जेवण बनवतात, 3 वाडींच्या बायका येऊन एकत्र जेवण बनवतात, तर ते त्यांनीच वाटप बनवून ठेवलेलं होतं. तर ते वाटप पूर्ण मी घातलं त्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेतलं. आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी टाकलेला नाहीये, तो झाला नाहीये करता, कारण पाहुणे पण खूप जमा झालेले, मग धुरींना पण जावं लागलं आणि मग कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं. मग हे मी वाटप जे आहे घातलं, त्याच्यानंतर मिक्स केलं हे वाटप. त्यानंतर परत एकदा वाफ काढून घेतली चांगली. त्याच्या वाफ म्हणजे वाटप टाकलं, त्याच्यानंतर अजून एक वाफ चांगली काढून घेतली. जवळजवळ 10 मिनिटासाठी अजून एक वाफ काढून घेतली. त्याच्यानंतर मी ह्यामध्ये गरम पाणी टाकलं, म्हणजे जो हा वाटपाचा
साईजचा टोप आता तुम्ही बघितला त्या साईजनुसार मी 2 टोप असे पाणी घातलं. त्यामध्ये गरम पाणी घातलं कारण गरम पाण्याने लवकर वाफही येते, उकळही येते आणि शिजलंही जातं चिकन. त्याच्यामुळे मी डायरेक्ट गरम पाणीच करायला सांगितलं. हे वाटप टाकल्यानंतर त्यांनी गरम पाणी केलेलं होतं. तर तेवढ्या वेळात जेवढं गरम पाणी झालेलं होतं तेवढं आम्ही गरम पाणीच टाकलं, कारण थंड पाणी टाकलं असतं तर त्याची चवही बिघडली असती चिकनची, म्हणून आम्ही गरम पाणीच घातलं ह्यामध्ये. ह्याच्या पुढचा व्हिडिओ जरा बनवायला जमलेला नाहीये, खूप गडबड असल्यामुळे, त्यासाठी खूप खूप सॉरी. तर मी म्हणूनच अगोदरच सांगितलं की तेवढे 2 टोप आम्ही पाणी टाकलं गरम करून ह्यामध्ये. आणि नंतर पाणी टाकल्यानंतर परत एकदा मी उकळ येऊन दिली त्याला चांगली, म्हणजे जवळजवळ 10 मिनिटं मी चांगली उकळून दिलं त्याच्यामध्ये चिकन तेलामध्ये मी अगोदरच त्याला वाफ दिली होती, त्याच्यामुळे चिकन खूप सुंदर प्रकारे शिजलं होतं. म्हणजे कच्चं राहण्याचं काहीच कारण नव्हतं, पूर्ण शिजलेलं होतं चिकन. त्यामुळे आम्ही एकच उकळ काढली 10 मिनिटं आणि चिकन खूप सुंदर झालेलं होतं. नंतर जेव्हा झालं त्याच्यानंतर धुरी वगैरे किंवा गावातली सगळी मुलं जी होती ती सर्व घेऊन गेले चिकन आणि वाटायला म्हणजे जेवण वाढायला घेऊन गेले सर्वजण चिकन. हे पूर्ण चिकन बनण्यासाठी किंवा शिजण्यासाठी किंवा पूर्ण चिकन बनण्यासाठी जी प्रोसिजर होती त्याच्यामध्ये 1 तास आमचा गेलेला होता. त्यानंतर इथे जे आहे ते एका साईडला ताईंनी कलेजी काढून घेतली होती. छोट्या ज्या ताई होत्या आमच्या पिंकू ताई, त्यांनी कलेजी काढलेली आणि त्या बघा फ्राय करतात. खूप सुंदर असं एवढं डिलिशियस दिसत होतं आणि लागतही खूप सुंदर होती. कलेजी फ्राय केलेली त्यांनी मसाला आणि मीठ लावून. त्यानंतर हे शूज घालताना आमच्या पिंकू ताई. ही 5 परतावनाची खूप अशी गमतीशीर प्रथा आहे ज्यामध्ये बुटं लपवायची आहेत आणि आमच्या पिंकूताई बुटं घालत होते. नंतर जेव्हा भाऊजी पैसे द्यायला रेडी झाले तेव्हा पिंकूताई त्यांना बुटं घालत होते. त्यांनी मनाप्रमाणे तर काही दिले नाहीयेत, पण दिले आहेत पैसे त्यांना, त्याच्यामुळे मग पिंकूताई त्यांना बुटं घालत होते. तर इथे सगळ्यात अगोदर त्यांनी काय केलं, आणलेलं शुभांगीताईंच्या मुलाने, नीलने, मोठ्या मुलाने त्याने आणलं होतं, शूज घेऊन आला होता लपवण्यासाठी. मग त्यांनी अगोदर त्याला पॅकेट दिलं, नंतर बाकीचे ताईंना दिले. असे त्यांनी खूप पॅकेट बनवून आणलेले आणि आम्हाला चॉईस करायला सांगितलेले, पण आम्ही काही चॉईस नाही केले. आम्ही म्हणालो की सर्वच पॅकेट पाहिजे. त्यानंतर त्या मुलाला म्हणजे नीलला आमच्या दिले त्यांनी पैसे, म्हणजे 1 पॅकेट त्याला दिला आणि मग बाकीचे 3 राहिलेले आमच्या पिंकूताईंना दिले. ही अशी गमतीशीर मजा होती 5 परतावनाची. तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा आहे पण कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज आणि डू सपोर्ट.